यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची माहिती समोर येते। नरेश अरोरा सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत। सुनेत्रा पवारांचा निरोप वरिष्ठ नेत्यांना ते सांगणार असल्याचं कळत आहे। तर सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक उत्तर आल्यानं उद्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होईल आणि अधिकृतपणे याविषयीची माहिती दिली जाईल अशी माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि जर अशा पद्धतीने घडामोडी घडल्या तर महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, काय सांगाल? सुनेत्रा पवार यांनी होकार दिल्याचं कळत आहे उपमुख्यमंत्री पदासाठी। आज दुपारपासून सातत्यानं याच गोष्टीची वाट बघितली जात होती की सुनेत्रा पवार यांच्याकडनं हिरवा कंदील मिळताच विधान भवनातले जे विधिमंडळाचं सभागृह आहे ते बुक केलं जाणार होतं, कारण राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना इथे एकत्रित बोलवून त्यांच्यात गटनेता निवडला जाईल आणि जो गटनेता होणार आहे तोच राज्याचा उपमुख्यमंत्री होणार होता। म्हणून सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधून जी माहिती मिळते त्यानुसार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार यांचं एकत्रित बोलणं झालंय आणि त्यामुळे आता सुनेत्रा पवार याच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। उद्या ही बैठक सकाळी 11 वाजता नंतर बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे थोड्या वेळातच सगळ्या आमदारांना फोन जातील आणि त्यानुसार उद्या मुंबईमध्ये विधान भवनाच्या सभागृहामध्ये विधिमंडळाचा राष्ट्रवादी पक्षाचा नेता निवडला जाईल आणि सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेला असल्यामुळे सुनेत्रा पवार या विधिमंडळाच्या नेत्या असतील आणि त्यानंतर राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री या निमित्तानं मिळणार आहे। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि त्या दृष्टीनं सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारण्यास स्वीकृती दिलेली आहे। त्यामुळे आता उद्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात येणार आणि त्या सगळे मिळून गटनेता निवडतील। सुनेत्रा पवार यांनाच गटनेता निवडलं जाणार आणि सुनेत्रा पवार यांची राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या नात्यानं नियुक्ती झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे। बरोबर आहे प्रणाली, मात्र त्याच वेळेला उद्याच शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासाठी तातडीची बैठक सुरू असल्याचं कळत आहे। याविषयीचे काय अपडेट आहेत? प्रयत्न असाच चालू होता की उद्याच्या उद्या, कारण आपल्याला माहिती आहे की आज अजित पवार यांचा तिसरा दिवस होता आणि त्यानंतर लगेच उद्या आता या सगळ्या घडामोडी, कारण या राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये किंवा पक्षामध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये या दृष्टीने या सगळ्या राजकीय घडामोडी सुद्धा घडवणं किंवा घडवून आणणं अत्यंत गरजेचं असल्यामुळं उद्या तातडीनं ही विधिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सगळे आमदार या ठिकाणी आपला गटनेता निवडतील आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाचा राष्ट्रवादी पक्षाचा गटनेता या नात्यानं निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री त्या होतील। परंतु शपथविधी कसा होईल या दृष्टीनं आता नियोजनाची एक बैठक महत्त्वपूर्ण सुरू आहे आणि त्यामुळे उद्याच आता हा शपथविधी होतो का हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे प्रणाली। यानंतर आपण जितेंद्र जाधव यांच्याकडे जाऊया, ते थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जितेंद्र, काय सांगाल? नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा होकार उपमुख्यमंत्री पदासाठी घेऊन मुंबईकडे निघाल्याचं कळत आहे। कशा पद्धतीच्या हालचाली तुम्हाला तिथे बारामतीमध्ये दिसतायत? अगदी खरं, आपण दुपारी 2 वाजता ही बातमी दिली होती, कारण का या ठिकाणी नीरज आपल्या अरोरा आल्यानंतर स्वतः सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचल्या होत्या। सुप्रिया सुळे होत्या, आपले रोहित पवार होते, युगेंद्र पवार होते, श्रीनिवास पवार होते, जय पवार होते, पार्थ पवार होते आणि सुनेत्रा पवार होते। यांच्यामध्ये तब्बल 1.5 ते सव्वा तास चर्चा झाली आणि सर्व चर्चा झाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय वेगवेगळ्या गाडीमध्ये जे 5 अस्थिकलश तयार केले होते, हे अस्थिकलश विसर्जनासाठी सोनगाव येथे गेले आणि त्या ठिकाणाहून आल्यानंतर जशी उद्याची शपथविधी उद्या होणार आहे यापूर्वीच सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांच्यामध्ये आज वरच्यावर चर्चा झाली आणि त्यानंतर अस्थि विसर्जन करून आल्यानंतर सुनील तटकरे म्हणाले होते की आधी संपूर्ण विधी होऊन द्या आणि नंतर आपण त्याच्यामध्ये चर्चा करूया। याच संदर्भात इथं आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्या सुरू झाल्यानंतर आता या सहयोग निवासस्थानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ठिकाणी बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे 5 बडे नेते आहेत आणि स्वतः
सुनेत्रा पवार हे पहिल्या मजल्यावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सर्व माहिती ऐकत आहेत. त्यांना जी काय उद्या मंत्रिमंडळात बदल होणार आहे हे त्यांना सांगितलं जाणार आहे. कुणाला कुठली खाती द्यायची आणि त्या संदर्भात एक चर्चा झाल्यानंतर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर एक दोन नेते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील. यामध्ये त्यांची सविस्तर चर्चा होईल आणि ही चर्चा झाल्यानंतर रात्री 10-10:30 वाजता या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल आणि सकाळी साधारणतः 7 ते 8च्या दरम्यान सुनेत्रा पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळालेली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर बारामतीच्या याच सोयीच्या पाठीमागं आपण बघतोय की फक्त या ठिकाणी सांत्वन करण्यासाठी मान्यवर येत होते, परंतु जशी ही माहिती उद्या शपथविधी होत असताना उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार ही बातमी पसरल्यानंतर या ठिकाणी बडे नेते या ठिकाणी येत आहेत आणि पार्थ पवार असेल किंवा जय पवार असेल किंवा सुनेत्रा पवार असेल यांना खचून जायचं नाही. दादांनी सांगितलं आहे की आपल्याला लढायचं आहे आणि जे आपण एवढं साम्राज्य उभं केलेलं आहे ते पुढं चालू ठेवायचं आहे. आपण आपला एकच ध्यास आहे की विकास आणि काम हीच माझी पावती. या धर्तीवर अजितदादांनी दिलेला मंत्र हे जपून उद्या आता या ठिकाणी शपथविधी होणार आहे. बरोबर आहे जितेंद्र, आणि त्याच्यामध्ये नरेश अरोरा आहे निरोप घेऊन मुंबईकडे निघाल्याचं सुद्धा कळत आहे. तर याच्यामध्ये आता जे तुम्ही खाती बदलाविषयी बोलतायत ते नेमकं कोणकोणते बदल होऊ शकतात याविषयी काही माहिती मिळते? आपण बघितलंय की अजितदादांकडे महत्त्वाचं खातं होतं ते अर्थ खातं आणि त्याच्यानंतर त्यांना एक्साईज खातं देण्यात आलं आणि जे वाद झाला होता ह्याच्या संदर्भात क्रीडा खात्यावरून कृषी खातं दत्ता मामांना दिल्यानंतर क्रीडा खातं हे परत अजितदादांकडे देण्यात आलं. अजितदादांकडे महत्त्वाची 3 खाती आहेत आणि याशिवाय आता महत्त्वाची खाती कुणाला द्यायची आणि उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं या संदर्भात रात्री 10 वाजता आपल्याला या ठिकाणी कळणार आहे की कोण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, अर्थ खातं कुणाला दिलं जाणार. या ज्यामध्ये अर्थ खात्यावर ज्याचा अभ्यास असेल आणि त्याला जी माहिती असेल अशालाच ते अर्थ खातं दिलं जाणार आहे. आपण बघितलं की अर्थ खात्यासंदर्भात अजितदादांचा दांडगा अभ्यास होता आणि त्यांनी बरोबर आहे. जितेंद्र, मी थोडंसं थांबवते. विजय चोरमारे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. विजय चोरमारेजी, अनेकांची मागणी होती की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अजितदादांनंतर आणि ती आता कुठेतरी पूर्ण होणार असं दिसतंय. त्यांनी होकार दिल्याचंही कळत आहे. पुढे नेमकं कशा पद्धतीनं आता राजकारण शेप घेऊ शकतं किंवा आपल्या महाराष्ट्रामधले जे उपमुख्यमंत्री पद असेल किंवा इतरही मंत्रिमंडळाचा शेप नेमका कसा असू शकतो? नाही, पहिली गोष्ट होती की अजितदादांचं जे पद रिकामे झालेलं आहे म्हणजे अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. तर विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची गरज होती आणि त्या दृष्टीनं कोण कुठलं नाव पुढे येऊ शकेल, अनेक नावं पुढे येत होती, पण कुठलंही नाव आत्ता जे विधिमंडळाचे सदस्य आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यापैकी कुणाचं नाव आता पुढे आलं असतं तर पक्षात काही मतभेद निर्माण होऊ शकले असते, त्यातून काही गटबाजी पुढे आली असती. हे सगळं टाळण्यासाठी आताच्या घडीला पक्षाला भावनिकदृष्ट्या बांधून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार हे म्हणजे निर्विवाद नाव होतं आणि मला वाटतं ती एक स्वाभाविक प्रक्रिया होती. त्यानुसार त्यांच्या नावावर त्यांचा निर्णय झालाय. उद्या मला वाटतं अधिकृतपणे विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. आता यातून 2 गोष्टी प्रश्न निर्माण होतात. एक, त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं याचा अर्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आज मागणी केली की आमची खाती आमच्यात राहावीत. मला वाटतं तसं होणार नाही. अर्थ खातं हे भारतीय जनता पक्ष आपल्याकडे घेईल कारण अर्थ खातं हे अजितदादांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेलं होतं. ते आता अजितदादा नसल्यामुळे त्यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षाकडे असलेलं अन्य एखादं जे महत्वाची खाते आहेत प्रमुख त्यातलं एखादं खातं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाऊ शकतं, पण अर्थ खातं आता भारतीय जनता पक्षाकडे जाईल. या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाच्या रचनेत फारसा बदल होईल आताच्या घडीला असं मला वाटत नाही. पण यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी निवड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही सुद्धा लवकरच होईल आणि हे सगळं झाल्यानंतर भविष्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण असेल याची प्रक्रिया मात्र काही दिवसानंतर सुरू होऊ शकेल. कारण आताच्या पातळीवर हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा होता कारण अजित पवारांचा तो पक्ष होता, अजित पवार आता नाहीत. पण भविष्यात रचलेल्या राजकारणासाठी आवश्यकता आहे
ते आता पवार कुटुंबाच्या पातळीवर निर्णय होईल, कारण या सगळ्याचं राजकीय नेतृत्व भविष्यातलं महाराष्ट्राचं कोण करू शकेल, त्या दृष्टीनं जर पवार कुटुंबाच्या पातळीवर काही चर्चा होऊ शकेल. त्यानंतर जर विलिनीकरणाचा मुद्दा पुढे आला तर विलिनीकरणासाठी सुनेत्रा पवार कसा प्रतिसाद देतात त्यावर गोष्टी अवलंबून असतील. आणि विलिनीकरणानंतर मग दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं सर्वमान्य नेतृत्व कोण असेल त्या दृष्टीनं मतलब मला वाटतं भविष्यातल्या राजकारणाची मांडणी होईल आणि त्यासाठी आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल. बरोबर.